हॅलो अँड नमस्कार. मी मोहन खासनीस, पुणे. खात्री आहे की आपण खूपच उत्साहाने आणि मन लावून डिजिटल मार्केटिंगचे नवीन नवीन कला व त्या विषयाची उपयुक्त माहिती शिकत आहात आणि ह्या कलांच्या माध्यमाद्वारे विविध स्तरावर त्यांचा दैनंदिन व्यवहारात उपयोग करून मनसोक्त पैसा मिळवण्यास तयार झाला आहात. आजचा हा तुमचा शेवटचा सेशन आहे आणि यामध्ये तुम्हाला फनेल या बहुमूल्य टेक्नॉलॉजीच्या विषयी उत्कृष्ट शैलीत समजावून देतील आणि तुम्ही इतके त्यात इन्व्हॉल्व व्हाल की जसे फनेल म्हणजे नरसाळे, म्हणजे त्यात तुम्ही त्यात लिक्विड किंवा पातळ पदार्थ टाकता त्यावेळी तो त्यातून इच्छित स्थळी जातो, तसे तुम्ही त्यात आज शिरल्याचा तुम्हाला भास होईल व आणि त्यातून बाहेर पडण्याचा तुम्हाला विचारसुद्धा करणार नाही व त्यांच्या ठरवलेल्या मार्गानेच तुम्ही पुढे पुढे सरकत जाल आणि त्यांचा जो उद्देश आहे त्यात तुम्ही अलगद जाऊन मांडी घालून बसाल आणि विचार कराल आणि तुम्हाला हवे असलेला योग्य निर्णयच घ्याल. त्या फनेलमधून मागे न फिरता पुढेच मार्गस्थ व्हाल, यात काही शंकाच नाही. असे होण्याकरता डिजिटल मार्केटिंगची विद्या पणास लावून तुम्हाला तुमच्या समोरच ते सिद्ध करून पटवून दाखवतील व आपला कोर्स खरेदी करण्याची इच्छा, तुमचा जो निश्चय आहे तो प्रबळ होऊन जलद गतीने 15 मिनिटाच्या अवधीत डायमंडमध्ये तुम्ही जाऊन स्थानापन्नसुद्धा व्हाल. आता आपण जे काही फनेल शिकलो आहे त्याच्याबद्दल, फनेल या टेक्नॉलॉजीबद्दल शिकूया. फनेल म्हणजे सर्वसाधारण नित्य जीवनात वापरले जाणारे नरसाळे हे आहे, परंतु ते मार्केटिंग साठी कशा पद्धतीने वापरायची त्याची एक टेक्नॉलॉजी आहे. ही पद्धत सर्व प्रकारच्या बिझनेससाठीच नाही तर दररोज प्रत्येक जीवनाच्या मार्गावर याचा वापर केल्यास तुम्हाला अपेक्षित असा रिझल्ट 100% मिळू शकतो. आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला जेव्हा आपले प्रोडक्ट्स आणि सर्व्हिस विकायचे असतात त्यावेळी त्यांना आपल्या प्रोडक्ट्सबद्दल अवेअर करायचे असते. म्हणजे फनेलच्या पहिल्या भागात त्यांचा प्रवेश करून घ्यायचा. याला वरचा जो सेक्शन आहे त्याला अवेअरनेस असे म्हणतात. आणि हे झाल्यावर त्यांना तुमच्या प्रोडक्ट्सबद्दल पूर्ण माहिती व बेनिफिट्सच्या बद्दलचा तपशील सुंदररित्या त्यांच्या गळी उतरवायचा आहे. त्यामुळे कस्टमरचे इंटरेस्ट उफाळून येईल व म्हणजे आता तुम्ही त्या इंटरेस्ट ह्या दुसऱ्या सेक्शनमध्ये त्याला आणाल. नंतर त्याचे ते विश्लेषण, ॲनालिसिस तो सिरियसली सुरू करेल व त्याच्यानंतर तो कन्सिडरेशन म्हणजे त्या कस्टमरचा विचार पक्का होईल. म्हणजे तुम्ही त्याच्यानंतरचा जो भाग आहे हा कन्सिडरेशनमध्ये त्याला आणाल. नंतर तो खरेदीचे इंटेन्शन आहे म्हणजे त्याचा जो उद्देश आहे तो साध्य करण्यासाठी तो प्रोडक्ट्सचे आणि त्याची प्राईस व त्याचे बेनिफिट्सवर तो इव्हॅल्युएट करेल. चिकित्सा ही प्रोसेस तो यशस्वी झाले म्हणजे फनेलच्या शेवटच्या टप्प्यावर म्हणजे तो परचेस स्थळी येऊन तो आपले कार्य बिनधास्तपणे, विश्वासाने, आनंदाने पूर्ण करेल. उरलेली माहिती आता मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देत आहे.